मित्रांनो, हो नाही करत राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटपाला सुरुवात केली। अगोदर काय केली, स्टार्टिंग केली 29 मार्चला काहीतरी, आणि त्यानंतर शासनाने काय केलं, पीक विमा वाटप थांबवलं। नंतर विचार केला की बाबा वाटप करावं का नाही, त्यानंतर वाटप करायला सुरुवात केली एकंदरीत। आणि मित्रांनो, काही शेतकऱ्यांना तुटपुंजी रकमा झाल्या, काही शेतकऱ्यांना एकदम श्रीमंतच करून टाकलं, मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केली आणि गरीबाला गरीबच ठेवला, अशा पद्धतीची घटना झाली। त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 1000 पेक्षा कमी रक्कम वितरित करण्यात आल्या। म्हणजे शेतकऱ्यांची समज दूर, शेतकऱ्यांना रिचार्ज पुरते, बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा, रिचार्ज पुरते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पीक विम्याची जमा करण्यात आलेली नाही। तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील सुद्धा सेम कंडिशन झाली। जवळपास 8000च्या जवळपास आकडा हा शेतकऱ्यांचा असा आहे ज्यांना 1000 पेक्षा कमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली आहे। मग अशा शेतकऱ्यांना सुद्धा ही रक्कम, पीक विम्याची रक्कम आता त्यापेक्षा जास्त वाढवून मिळणार का नाही, असा देखील शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उभा राहिलेला होता। तर आपण त्याचविषयी डिस्कशन करणार आहोत। त्याचबरोबर पोस्ट हार्वेस्टची रक्कम जी शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे, पोस्ट हार्वेस्टच्या पीक विम्याची, ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होणार त्याविषयीची देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मेनू यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील ते डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच कमेंट आल्या, बऱ्याच शेतकऱ्यांचे इंस्टाग्रामला मेसेज सुद्धा आलेले होते, तर आमच्या जिल्ह्याविषयी व्हिडिओ बनवा वगैरे। तर मित्रांनो, आपण त्या जिल्ह्याविषयी आज माहिती घेणार आहोत। त्या अंतर्गत मित्रांनो, जवळपास 7699 शेतकऱ्यांना या 1000 पेक्षा कमी रक्कमा त्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या जमा झालेल्या होत्या। आता काही शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कमा जमा झाल्या। तुटपुंजीमध्ये आकडा हा 1000 पेक्षा कमी नव्हता, तो आकडा होता 4000, 5000, 6000 हेक्टरी। परंतु हे जे शेतकरी आहे ज्यांना 1000 पेक्षा कमी रक्कम वितरित झाली, ती रक्कम तुटपुंजीमध्ये सुद्धा येत नाही मित्रांनो, रिचार्ज पुरते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली नाही ती रक्कम। तर जवळपास 7699 शेतकऱ्यांना या तुटपुंजी रकमेपेक्षा कमी रक्कम म्हणजे 1000 पेक्षा कमी रक्कम वितरित झालेल्या होत्या। तर त्यांना ह्या रक्कमा आता वाढवून मिळणार का नाही, असा शेतकऱ्यांचे प्रश्न होते। तर मित्रांनो, शासनाचा दुसरा हप्ता वितरित झाल्यानंतर आता शासनाचा दुसरा हप्ता जे येणार आहे, आता दुसऱ्या हप्त्याला सुद्धा आता किती कालावधी लोटेल, किती काळ लोटेल, आता असं सांगण्यात आलं होतं की बाबा 20 जूनपर्यंत शासनाचा दुसरा हप्ता पण कंपन्यांकडे जमा होईल, परंतु असं काही झालं नाही मित्रांनो। 20 जून सुद्धा गेलेला आहे, अद्यापही शासनाचा दुसरा हप्ता कंपनीकडे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित झालेला नाही। तर मित्रांनो, शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतर जे शेतकऱ्यांना 1000 पेक्षा कमी रक्कम वितरित झालेल्या होत्या, अशा शेतकऱ्यांसाठी 1,25,00,000 रुपये जी सध्याचा आकडा समोर आलेला आहे, 1,25,00,000 रुपये निधी या फक्त 1000 पेक्षा कमी रक्कम वितरित झालेल्या शेतकऱ्यांसाठी अवेलेबल करण्यात आलेला आहे आणि त्यांना हा रक्कम वितरित होणार आहे 1,25,00,000। आता राहिला विषय, जवळपास जिल्ह्यातील काय झालं होतं, 7,19,167 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता। त्यानंतर मित्रांनो, त्यापैकी 5,19,756 शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप झाला। म्हणजे एकंदरीत बघायला 7 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, त्याच्यापैकी 5,19,756 शेतकऱ्यांना 218,08,00,000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले। आता हा भाग वेगळा की काही शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कमा वितरित झाल्या, काही शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रक्कमा वितरित झाल्या, हा भाग वेगळा। परंतु रक्कम तर 218,08,00,000 रुपयांची वितरित झाली, असं पीक विमा कंपनीचं म्हणणं आहे, कृषी विभागाचं सुद्धा म्हणणं आहे। तर मग आता प्रश्न उभा राहिला ते 1000 पेक्षा कमी रक्कम वितरित झालेल्या शेतकऱ्यांचा आणि पोस्ट हार्वेस्टच्या रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतील की नाही, असं देखील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर पोस्ट हार्वेस्टसाठी जवळपास 75,000 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यामधून। आता तुम्ही देखील आता शेतकऱ्यांचं स्टेटस तुमच्या स्टेटसमध्ये काय दाखवत आहे ते देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका। म्हणजे तुमचं क्लेम केलेली होती की नाही पोस्ट हार्वेस्टसाठी, किंवा तुमचं क्लेम केलेलं आहे, पोस्ट हार्वेस्टची रक्कम सुद्धा काही शेतकऱ्यांना दाखवत आहे काही जिल्ह्यातील। तर तुम्हाला देखील पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवत असेल धाराशिव जिल्ह्यातून, ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। तर पोस्ट हार्वेस्टसाठी जवळपास 75,000 शेतकरी जिल्ह्यातून पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि तर त्यांना जवळपास 12 कोटी रुपये हे वाटप होणार आहेत पोस्ट हार्वेस्ट घटकासाठी। म्हणजे एकीकडे 1000 पेक्षा कमी रक्कम ज्या शेतकऱ्यांना वितरित झाली होती मागच्या वेळेस, त्या शेतकऱ्यांसाठी 1,25,00,000 रुपये रक्कम वाटप होणार आहे आणि पोस्ट हार्वेस्टसाठी जे 75,000 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी जवळपास 12 कोटी रुपये हे वाटप होणार आहेत। निधी 12 कोटीचा पोस्ट हार्वेस्ट घटकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे।
तर आता शासनाकडून जवळपास पीक विमा कंपनीला 213 कोटी रुपयांचा विमा हप्ता दुसरा हप्ता येणार आहे असं विमा कंपनीचं म्हणणं आहे. परंतु मित्रांनो, काही लोकप्रतिनिधींकडून जे अपडेट घेण्यात आलेली आहे त्या लोकप्रतिनिधींकडून अपडेट घेण्यात आलेल्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाचा दुसरा हप्ता हा धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा कंपनीकडे जमा झालेला आहे, परंतु कंपनी वाटपासाठी टाळाटाळ करत आहे. आता ही ऑफिशियल अपडेट तर नाही मित्रांनो, परंतु काही लोकप्रतिनिधींकडून ही अपडेट देण्यात आलेली की बुवा 213 कोटी रुपये दुसरा हप्ता विमा हप्ता कंपनीकडे अवेलेबल झाला आहे, जमा करण्यात आलेला आहे, परंतु कंपनीच जमा झाला नाही असं रिझन देत आहे आणि वाटपासाठी टाळाटाळ करत आहे. एकंदरीत जे 500 कोटी रुपये जे येणार आहेत त्याच्यापैकी 213 कोटी रुपये हा दुसरा हप्ता शेतकऱ्यांसाठी वितरित होणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आता ऑफिशियली तर त्यांनी मान्य केलेलं नाही की बाबा आम्हाला दुसरा हप्ता वितरित झालेला आहे, परंतु लोकप्रतिनिधींकडून अपडेट आलेली आहे त्यानुसार दुसरा हप्ता पीक विमा कंपनीकडे जमा झालेला आहे. तर आता हा विमा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल? आता एकंदरीत त्यांनी जेव्हा मान्य करतील, आता काही शेतकऱ्यांचं जर स्टेटस दाखवत असेल, परंतु स्टेटस जरी दाखवत असेल तर काही शेतकऱ्यांचे UTR नंबर जनरेट झाल्याशिवाय त्यांना हा पीक विमा त्यांच्या खात्यावर वितरित होत नसतो, हे शेतकऱ्यांना आता माहीत झालेलंच आहे. तर हा विमा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल ते देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण ऑफिशियली डेट आली नसल्यामुळे आपण उगाच आश्वासन द्यावं की बाबा या तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर रक्कम जमा होईल आणि शासनाचा जर दुसरा हप्ता कंपनीने मान्यच केलं नाही की बाबा आमचा झालं दुसरा हप्ता मिळाला नाही, मग ती तारीख एक फिक तारीख म्हणून आपण ग्राह्य धरू तो शेतकरी वर्ग. त्यामुळं तारीख सध्या तरी अपडेट आलेली नाही तारखेची, परंतु लवकरात लवकर हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.